नमस्कार. शिल्पाज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आता आहेत थंडीचे दिवस आणि थंडीच्या दिवसात बऱ्याच प्रकारच्या भाज्या मंडईमध्ये येत असतात. त्यातलीच एक भाजी म्हणजे हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची भाजी खायला खूप छान लागते आणि बनतेसुद्धा खूप पटकन आणि त्याला लागणारं साहित्यसुद्धा खूप कमी आहे. तर सगळ्यात पहिला त्यासाठी मी भाजी निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. आणि मग त्यासाठी लसूण, मिरचीचा ठेचा, थोडासा कांदा आणि शेंगदाण्याचा कूट, बस इतक्याच साहित्यामध्ये ही भाजी बनून जाते. तर सगळ्यात पहिला मी कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकला आणि लसूण मिरचीचा ठेचा टाकला. तो छान परतून घेतला. मग त्याच्यामध्ये हरभऱ्याची भाजी घातली, शेंगदाण्याचा कूट घातला आणि थोडंसं मीठ घालून भाजी वाफवायला ठेवली. तोपर्यंत मी इकडे बनवत आहे मस्त गरम गरम चपात्या. खरं तर या भाजीसोबत भाकरी खूप छान लागते, पण आज मी चपाती बनवलेली आहे. चपाती पण छान लागते. मूळची भाजीला चव छान असल्यामुळे भाजी कशासोबतही खावा खूपच छान लागते. माझी इकडे चपाती पण तयार होत आहे आणि दुसरीकडे माझी भाजीसुद्धा रेडी होत आहे. तर हरभऱ्याची भाजी तुम्ही खाल्ली आहे का आणि तुम्ही कशी बनवता हे मला नक्की सांगा. आणि हां, इकडे बघा माझी भाजीसुद्धा तोपर्यंत तयार झालेली आहे. मस्त हरभऱ्याची गरम गरम भाजी, चपाती आणि वरण. कसा वाटला बेत आजचा नक्की सांगा आणि रेसिपी